लक्ष्मण यांच्याकडून माहिती घेतच राहू। आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी रोहित पवार हे दाखल झालेले आहेत। रोहित पवार आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचताय आणि शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतोय की आमदार रोहित पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गेले काही दिवस खरं तर 2-3 दिवस झाले आपण पाहतो आहोत की DGCAनं VSR कंपनीवर ताशेरे ओढल्यानंतर आणि त्यांचे 4 विमानं ही ग्राउंड केल्यानंतर रोहित पवार हे सातत्यानं मागणी करतायत की VSR कंपनी आणि एवढंच नव्हे तर DGCA ज्यांनी हे मान्य केलेलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजितदादांच्या विमानाच्या अपघाताच्या प्रकरणामध्ये त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे सगळं प्रकरण ओढवलेलं आहे। तक्रार नोंदवली जावी आणि CBIची जी चौकशी आहे ती योग्य दिशेनं व्हावी। CIDची जी चौकशी आहे तिने वेग धरावा, कारण उद्या अजित पवार यांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण होतो आहे आणि या 1 महिन्यामध्ये केवळ DGCAनं प्राथमिक अहवाल दिला आणि VSR कंपनीचे केवळ 4 विमानं जी ती ग्राउंडेड केलेली आहे। ही कारवाई पुरेशी नाही असं आमदार रोहित पवार यांचं म्हणणं आहे। सगळ्याच राजकीय पक्षांचं पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडनं केला जातोय। एवढंच नाही तर संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा या पद्धतीनं सगळ्या खासदारांनी, विशेषतः महाराष्ट्रातले जे खासदार आहेत ज्यांनी अजित पवारांबरोबर कधी ना कधी काम केलंय, त्यांना जवळून बघितलं आहे, अशा खासदारांनी अजित पवारांच्या या संपूर्ण मृत्यूच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आवाज उठवावा अशी आमदार रोहित पवार यांची इच्छा आहे। आणि त्यासाठी म्हणून काही दिवसांपूर्वी ते खासदार संजय राऊत यांना भेटले होते। त्यांनी राहुल गांधी यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आज मनसे अध्यक्ष यांचं पाठबळ मिळवण्यासाठी ते मनसे अध्यक्षांना सुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत। आपल्याला आठवत असेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार गेल्यानंतर 3ऱ्याच दिवशी एक ट्विट केलेलं होतं की राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील चालेल पण पटेल चालणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी एक जे ट्विट केलेलं होतं ते ट्विट खूप गाजलं होतं। त्या ट्विटवर खूप चर्चा झालेली होती आणि त्यामुळेच आज रोहित पवार आपण पाहतोय की मनसे अध्यक्षांचं पाठबळ मिळवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जी संपूर्ण परिस्थिती आहे त्या संपूर्ण परिस्थितीची ते माहिती राज ठाकरे यांना देतील आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील। ठीक आहे प्रणाली, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।